आमच्या फलटणमधला कॅनोला या फुल भरून चालला आहे अक्का गच्च अक्ष. गुड मॉर्निंग दोस्तो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग्स. मस्त सकाळच्या पारी एकदम जबरदस्त थंडी पडली, त्याच्यामुळे मी चुलीपाशी येऊन बसलो सकाळच्या पारी. त्याच्या मम्मीनं काहीतरी शिजत घातला इथं आणि मी त्याला जाळ घालतो या आणि शेकत बी बसलो. दोन्ही कामं होत्यात, एकदम जबरदस्त गार लागतंय बाहेर. काय घातलं ह्याला शेतात काय माहीत नाही. आपलं बसले सकाळच्या पारी जाळ घालत इथं. सकाळच्या परत आज्यांच्या गोदडीच्या त्याला आबाच्या आणि मम्मीच्या पायात चाललं आपलं व्यायाम करायचा. पाणी तापलं आता आंघोळ करू सगळं आपलं मस्त आपलं शेकून बिकून झालं आता आंघोळ करू. पाणी बी मस्त आपलं गरम झालं. सकाळच्या परत भावांना रानात आलूया, अजून थंडी लागते या. कटवा बिटवा चाललं आहे इकडं, त्याच्यामुळे आलो या आबांपाशी मी. त्यांना कटवा बिटवा लागाय ते चालू. लसूण बिसून उगावला का आमचा उगावला अशा लाईनी लावलेल्या उगावल्यात. आवा गेलं वाटतं तिकडं, हे पोतं टाकलं फुटू नाही म्हणून बहुतेक. दार वापा भिरत आला का हाचा मोठा वापा आहेत म्हणजे हा याचा इकडे अखंडच ठेवला आहे. कडचा वापा हा असाच कुठपत्र आलं पाणी, हितपत्रच आलं पाणी. भिजल्यावर परत दारा द्यायला लागल. इकडे कशाचा आवाज येतोय बघू. सरपण तोड्यात आले, सरपणाचं बाबळी. सगळ्या बाबा दोन टाका ह्या रस्त्याच्या कडेचं पाणी आलं हितपतर. आता तिकडं रस्त्यावर भिजवतो. आता तिकडं जाऊन दारा धुत चाललं त्यांचं मशीन आवाज येते लाकडं कापायला. लाईट टेकली ते बरं झालं. इकडं सगळं भिरत आलं. आता फक्त इथलं 2-3 वापायचं एवढं राहिलं आणि तिथला पुढचा लसणाचा. आपण माझ्यापासून आता काढीपेटी दिली आहे. आता हे चगाचा ढीग पिटवून देतो ह्या काढीपेटीनं. बांधाकडं तिथले सगळं ढीग राहिलं बेताडा ते जळून जाते सगळे आणि स्वच्छता व्हायला घेतले सगळे. वाहिले त्याच्यामुळे चांगलं पेटल. फार इकडं पदर ढेग आहे सगळा. घासाचे बेताड काढलेले सगळे मोठे बेताळ आहे ते हे व्यवस्थित वाळले. त्याच्यामुळं कणा पेटते. तिकडे पेटवलं आता ह्या कोपऱ्यात बी पेटवतो. मका तर खालचं भिजवून आलो कडवळण मका राहिलेली मका आहे बारके ते आबा पेटवतात. आता मस्त मी जेवण करू. आधी जेवणाला मस्त आता शापूची भाजी. आता जेवण करू भूक लागली एकदम जबरदस्त. एकदम मस्त जेवण झालं. शापूची भाजी एकदम झाली. आता महेशभर फलटण निघालो त्याचं काहीतरी काम आहे. आणि आता मला वांग्याची आणि मिरच्याची रोपाची राहणार आहेत. तरी मग आता फलटण निघालो जेवण बिवण करून. आता कपडे बदलतो आणि जातो. शर्ट आणि पॅन्ट दोन घेतले. शर्ट काय बदलतो शर्ट वेस्ट होतो. हे शर्ट चांगला दिसतोय त्याच्यामुळे हे शर्ट ठेवतो. आमच्या फलटणमधला कॅनोला या फुल भरून चालला आहे अक्का गच्च अक्ष. आता ह्या लोखंडी पुलावनं जाऊ. मला लोखंडी पुलावनं जायला लय वेळ वाटतं. नाही तर आपल्या सडकनं जातो त्याच्यामुळे त्याच्यावर काय एवढं वाटत नाही. ह्याच्यावर जायला बी वाटतं कारण आवाज येतो नाही या पुलचा. त्याच्यामुळं मेरा शकत जात नाही एकूण टकावात. पण महेशमुळं आलो इथे. तर एकदम जबरदस्त वर्गात आहे कॅनोलच्या शेजारनं. त्याच्यामुळे उतरून जायला लागतं. तर पलट्यामध्ये जर पोचलं भावानं पण आमची गाडी झाली पंक्चर. मेन पुढचा पंक्चर झाला या. तरी मग आम्ही पंक्चर गाड्या थांबलो सगळ्यात पहिल्यांदा. मग बाकीचं महेशला कुठे मशीन बघायची. तर मग आम्ही फलटणला आलो इथं. बघू कशी मिळते कशी नाही. सेकंड बघायचे का नवी काय माहिती होतं कसं आहे ते गेलं बघू तिथं. गाडी पंक्चर तर काढून झाली या. पण मेन मुद्दा असा झाला की दुकान आहे पण तिथं शेजारचं दुकान होतं. तिथं महेशनं बघितलं म्हणजे दुकान आहे पण मी का तिथं मी थांबलो गाडीपाशी.
त्याच्यामुळं दुकान नाही बंद आता डायरेक्ट आता हायचा ना स्टॉप घरी. जेष्ठ भावानं आता घरी पोचलो. या फलटणला गेलेलो, कुठलंच काम झालं नाही, नुसतं मोकार पडताला. जड रोपाचं बी काम झालं नाही आणि दुसरं बी काम झालं नाही. भावानं अक्काच्या घरी आलो मी, त्याला वाडा नेतात आणि मला बी वाडा नेतात. त्याच्यामुळे तो वाडा निघालोय. तो तिथं ट्रॅक्टर जोडतोय तो आणि त्याचा पप्पा ट्रॅक्टर जोडतोय दादा. आणि डोळ्या माझ्यापाशी लाडेगुडी लावतोय मला. तर म्हणतो मला नाही हां तुला नाही कुठं तो तर बसायचं. ते ट्रॅक्टर जोडून झाला की लगेच निघू वाडा गेला. सगळं काम तर झालं. ट्रॅक्टर अवतार हे सगळं जोडून घेतलंय मागं. लय दिवसात ट्रॅक्टरमध्ये बसलोय आज दमानं गिर. मला काय ट्रॅक्टर अजून एवढा चालवा येत नाही. किंवा गडी चालवतो ट्रॅक्टर दमानं घे. ऊसतोड चाललंय इथं आणि पोचलो तर ह्या जागा. आता हाय असं वाडं घेऊ आणि जाऊ. बरेच माणसं आलं ते वाडं बिडं न्यायला इथं. काय कायचं घेऊन झालं. तो रिवर्स आणतो इकडं पाड्याच्या इथं आणतो ट्रॅक्टर घेऊन. बाजारा पुढं घेतोय. दमान घे वर घे बस. वाड बिड सगळं घेऊन झालं. चल खरं बाया गावला येतात त्याला बी घेतलाय संकटे. चल सगळं घाल सगळं इथं काहीच नाही. वाडं घेऊन तर घरी पोचलोय आम्ही. हे लावतोय जाग्यावर ट्रॅक्टर लाव. माझा आणलेला वाडा तो म्हणतोय उद्या सकाळ टाकतो. दाखवत आता मी आहे असं भयान मी आम्ही दोघं घरी निघालोय. आजच्या दिवसात एवढंच भावानं. तुम्हाला आता व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.